कि बाला अगर रणबीर सर अगर संजय दत्त नहीं दिखा ना मैं फिल्म नहीं बनाऊंगा. जवळजवळ वीक म्हणजे 10-12 वर्षापूर्वी 2.5 ते 3 लाखाला वीक मिळायचा. आता त्याची कॉस्ट तिकडची सांगतोय मी जवळजवळ 8 ते 9 लाख रुपये किंमत आहे वीकची तिकडे. आरआरचा काय एक्सपिरियन्स होता काय सांगू शकाल? सगळ्यांचे जवळजवळ आम्ही 700 म्हणजे 70 ते जवळजवळ मेन कॅरेक्टर आणि बाकीचे 700-800 आम्ही वीक बनवतो. एवढे ते आमच्यासाठी ब्लॅक गोल्ड आहे. बरं, खूप एक्सपेन्सिव्ह केस आहे. हो का? पण ह्याची काय किंमत असते केसांची? आता आपण केसांबद्दल बोललो, म्हणजे तुम्ही तिरुपतीवरनं केस आणता, ती प्रोसेस कशी असते तुमची? तर सर्वसामान्य लोकांना पण वीकची गरज असते, काही बाल्ड असतात किंवा काही ठिकाणी केस गेलेले असतात अनेकांचे, अशांसाठी तुम्ही काय काय करताय का? लेडीजसाठी कसं हेअर म्हणजे खूप मोठा दागिना आहे, रडतात वगैरे. पण बाकी त्याचे दुःख तेच होतं की आम्ही एवढं काम केलंय पण आम्हाला कोणी रेकग्नाइज करत नाही. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण 2 पाहुण्यांना भेटणार आहे. खूप इंटरेस्टिंग माणसं आहेत ती. त्याआधी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे चॅनल पाहता पण सबस्क्राईब करायचं विसरते, त्यामुळं जरूर सबस्क्राईब करा. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे आणि अशी 2 चांगली माणसं आज आपल्यासोबत आहेत. मी स्वागत करतो सुरेंद्र साळवी यांचं आणि जितेंद्र उर्फ बाळा साळवी यांचं. ही 2 माणसं कोण आहेत? तर ह्यांचा रेफरन्स मला दिला अभिनेते शरद पोंक्षे यांनी, त्यामुळं आधी त्याचे आभार की त्यानं मला हा रेफरन्स दिला. आणि मग तो काय म्हणाला ते मी यथावकाश सांगेनच. पण ही 2 मंडळी अशी आहेत की आपण जे सिनेमे पाहतो त्या सिनेमांमध्ये जे जे गेटअप आपल्याला दिसतात, मेकअप आणि शिवाय पूर्ण ॲक्टरचा गेटअप आणि चेहरा, त्या चेहऱ्यामधला फार महत्त्वाचा भाग ही मंडळी करतात. ते या सगळ्या जे कलाकार आपल्याला दिसतात त्यांचे विग्स बनवतात. हे विग मेकर म्हणून जवळपास 40 वर्षापेक्षा जास्त काळापासून हे दोघं काम करत आहेत. सुरेंद्रजी 1981 पासून काम करत आहेत आणि बाळा 22 वर्षापासून त्यांना जॉईन झालेत. तर तुमचं स्वागत करतो मी. आणि एक छोटीशी भेट ही आहे पुणे कॉटन कंपनीकडनं, एक आमच्याकडनं ही छोटीशी भेट. थँक्यू. आणि हा एक अश्मन पेबलचा एक छोटासा दिवा आहे की जो हँड पेंटेड दिवा आहे. थँक्यू. ऑफिसमध्ये त्यानिमित्तानं आमची आठवण राहील. वीग हा खरं तर हास्यास्पद विषय असतो, कारण वीग कळला की कळतं की माणूस टाकला आहे, पण तो खूप महत्त्वाचा विषय असू शकतो आणि तुमच्या गेटअपमधला एक महत्त्वाचा भाग असू शकतो. हे या दोघांनी सांगितलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज इंडस्ट्रीमध्ये जे सिनेमे आपण पाहतो, हिंदी, मराठी आणि इतर भाषांमधले सुद्धा, त्यातले जवळपास 70 ते 80% सिनेमांमध्ये यांनी केलेलं काम आहे. उदाहरणं किती द्यायची आता? उदाहरणादाखल बाहुबलीचे सगळे विग्स यांनी केले आहेत, RRRचे विग यांनी केलेले आहेत, कट्यार काळजात घुसलीचे केलेले आहेत, हर हर महादेवचे केलेले आहेत, काकस्पर्श केलेला आहे, PK म्हणा, संजू म्हणा, यू नेम इट, तेरे नाम, हे सगळे ॲनिमलचे जे सगळे विग आणि जे सगळे चेहऱ्यावरचे दाढी आणि मिशा, हे सगळं यांनी केलेलं आहे. असे हे 2 व्यक्ती आपल्याला आले. म्हणजे इंट्रोडक्शन एवढी मोठी मी कधी देत नाही, पण ती द्यायला लागली म्हणजे तुमचं काम किती मोठं आहे. तुमचं स्वागत करतो मी. तर जनरली मी जसं म्हणालो ना, विग हा दुर्लक्षित भाग आहे, कारण त्याकडे पटकन मेकअप म्हणलं की आपण मेकअप बघतो, प्रोस्थेटिक बघतो आणि विग दुर्लक्षित राहतो. हे एक भाग. आणि विग आहे हे कळलं की त्यातली गंमत गेली. एक्झॅक्ट आहे की नाही? त्याला एक विशेष म्हणजे आमची एक स्पेशालिटी आहे की विग हा विग वाटता कामा नये. हे नॅचरल वाटलं तरच त्याची ब्युटी आहे. करेक्ट. ते आमच्याकडे आम्ही त्या हिशोबाने आम्ही मेंटेन करतो. ॲनिमलचा जो सगळा तो अनेकांना वाटतं की त्यांनी खरंच केस वाढवलेले का, पण रणबीरचा तो विग आहे आणि सगळा तो गेटअप्स तुम्ही दोघांनी तयार केला आहे, तुमच्या टीमने तयार केला आहे. तर मला बेसिक तुमच्याकडनं हेच ऐकायचं की या विग बनवण्यासारख्या ऑड क्षेत्रामध्ये कसे काय आला तुम्ही? मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जवळजवळ 78च्या आसपास मी टर्नर फिटर कोर्स केला, क्लरिकल केलं, मिल लाईन केली, पॅकिंग डिपार्टमेंट, कार्स येतात त्यांच्या लॅम्प त्यांच्या पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये होतो. आणि ज्यावेळेला ह्या क्षेत्रात यायच्या आधी मी विजय म्हापसेकर जे सारिकाचे मेकअप आर्टिस्ट होते त्यांच्याकडे मी पार्ट टाइम शिकायला. सारिका म्हणजे अभिनेते कमल हसन यांची पत्नी होती. तर त्यांच्याकडे मी पार्ट टाइम शिकायला जात होतो. आणि त्यांच्या म्हणजे सकाळी टर्निफिटरचा कोर्स करायचो, 4 वाजता यायचो. काय शिकायला जायचा? हे वीक कसं भरतात, कसं काय. तुमचा आणि वीकचा संबंध आला कसा? अजिबात नाही आला. हा, त्याला एक मोठी गोष्ट की आमच्या बाजूला आठले ताई राहत होत्या.
तर त्यांचे ते रिलेटिव्ह होते आणि मला त्या म्हणाले सुरेंद्र असे माझे भाऊ आहेत त्यांच्याकडे तू असं शिकशील का? चालेल. आणि मग मी त्यांची मला गाठ घालून दिली. मग मी भेटलो त्यांना. भेटल्यानंतर मला एक आवड झाली. मग मी त्यांना शिकायला मग संध्याकाळी 4 वाजता आलो जॉब करून, तर मग मी त्यांच्याकडे जायचो 5-8 जवळच राहायचे ते. मग मी त्यांच्याकडे शिकवत होतो. मला आवड निर्माण झाली. आणि नंतर मग आपोआप माझा टर्नमेंटचा कोर्स संपला. नंतर मग ते बोलले तू माझ्याकडे, म्हणजे कामाची एक आवड बघून त्यांनी मग मी 1 वर्ष त्यांच्याकडे केलं. 1 वर्ष केल्यानंतर तिथे एक हेअर सप्लायर होते आहेत म्हणजे अजून पतेराम सेठ. ते त्यांना मी सांगितलं मला अजून खूप शिकायचं, मला एक आवड आहे. ते म्हणजे असे अनिल दादा आणि प्रदीपभाई प्रेमगिरीकर हे दादरला असतात, तर त्यांच्यावर तू जाशील का? मग तिथे चांगलं तुला शिकायला मिळालं. ते महाराष्ट्रीयनच होते, चांगलं गुरुस्थान आहेत माझ्यासाठी. त्यांच्याकडे मी 81 ते 95 पर्यंत मी त्यांच्याकडे होतो. आणि त्या दरम्यान मी फर्स्ट फिल्म म्हणजे कुली, जिने ऍक्सिडेंट झाला बँगलोरला, अमिताभ बच्चन साहेबांची, तो त्यांच्याकडे मग निळू साहेब होते, सगळे म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्ट वगैरे. ते मनमोहन देसाईंची मोठी फिल्म होती. मग त्याने मी विग लावायला जायचो किंवा मेंटेन करायला जायचो. त्यावेळेला ती माझं स्टार्टिंग माझी ती झाली. ओके. आणि तिथून तुम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर मी MKD बॅनरच्या जी मर्द केली, नंतर अल्ला रखा केली, त्यांच्या मुलाचं केतन देसाईंची फिल्म. अशी करत करत 95 पर्यंत काम केलं त्यांचं. 95 नंतर काय? त्याच्यानंतर माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याच्यामध्ये मी स्टार्ट केला 95ला. तर माझा भाऊ, माझी बहीण मला मदत करायला. मग एक संतोष गुरव म्हणून होते, ते बिचारे एक्सपायर झाले. मग ते होते. त्याच्यानंतर अशी मुलं आली, माझा बाळा जॉईन झाला आणि मग तो या क्षेत्रात आला. मग त्याचा सपोर्ट मिळाला. मग आमचं थोडं डेव्हलप झालं आणि आता त्यांनी सगळं हँडल केलेलं. मला म्हणजे खूप किस्से असतील तुमच्याकडे. तुम्ही इतके सिनेमे केलेत, इतक्या लोकांबरोबर भेटला. जसं तुम्ही सांगितलं कुलीपासून सुरुवात केली, ते अगदी ॲनिमल पर्यंत आत्ता आलं आणि की येत्या काळातही सिनेमे करताय. तर तुम्हाला यांना जॉईन करावं असं का वाटलं? एकतर वीग बनवण्यासारखा ऑड सब्जेक्ट आहे, तसं म्हटलं तर ग्लॅमराईज नाही आहे, तुम्ही खूप पडद्या मागं दोघे काम करत असता. तुम्हाला असं काय वाटलं की आपण इथे यावं? ऍक्च्युली कसं आहे, दादाने खूप स्ट्रगल केलं होतं. म्हणजे जवळजवळ 14 वर्ष एका ठिकाणी जॉब केला आणि त्याचा स्ट्रगल फॉर्म मला सुद्धा वाटलं की काहीतरी सपोर्ट म्हणून आपल्या फॅमिलीला म्हणून जॉईन झालं. पहिला थोडा टाइमपास केला, पण नंतर मग सिरियसली एकदम मग पहिला अगोदर थोडा मेकअपचा कोर्स केला, म्हणजे शिकायला जायचो मी तिकडे. त्याच्यानंतर हळूहळू मग दादांचा चालू झाल्यानंतर मी दादांना जॉईन केलं आणि मग नंतर पुढे हळूहळू ती आवड निर्माण झाली मला. 95 नंतर तुम्ही जॉईन कधी झालात? मला तर जवळजवळ 22 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही आता जेव्हा स्वतःच सुरू केल्यानंतर तुम्हाला महत्वाचे टप्पे कुठले वाटतात तुमच्या या व्यवसायामधले, की हा सिनेमा मिळाला तेव्हा मला एक चांगला ब्रेक मिळाला, पुढचा मिळाला तेव्हा एक चांगला ब्रेक मिळाला, असं कुठलं सांगू शकाल का? आम्ही ऍक्च्युली रत्ने बनाती जोडीचा जो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शाहरुख साहेबांना आम्ही वीग बनवला होता. म्हणजे कित्येक जणांना माहितच नाही की तो वीग आहे. ऍक्च्युली ते कसं होतं, जेव्हा आम्ही मीटिंग लागलो तर आधी सरांनी सांगितलं की मला कमी केस असलेलं वीग हवा आहे, म्हणजे तो हिरो आहे त्याला टक्कल म्हणजे कमी केस असलेलं पाहिजे. त्या दोघांची आर्ग्युमेंट झाली की चालू होती की नाही, हिरो म्हणजे कसं टक्कल असू शकतं, शाहरुख खान आणि आदी सर. पण त्याच्यामध्ये मग शाहरुख सरांनी सांगितलं नाही, हलक्या केसांचा बनवूया आपण वीग, बॉल्ड वगैरे म्हणजे कमी टक्कल वगैरे नको. आणि त्याच्या पहिला मी एकदम बॉल टाईपचा वीग बनवला होता की कमी केसांचा वगैरे असं. पण नंतर तो वीग ट्राय केला, परत त्याच्यावरती थोडेसे केस वगैरे भरले आणि तो आमच्यासाठी म्हणजे तो जबरदस्त लुक झाला होता. म्हणजे अजूनही कोणाला माहिती नाही की तो वीग आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला खूप वीग जास्त हे झाले. आणि एक किस्सा असा होता की ज्या रबने बनाते जोडी ज्याला फिल्म म्हणजे मुहूर्त होता फिल्म सिटीला, त्याला मी वीग घेऊन गेलो. ऑलरेडी त्यांचे शाहरुखजींचे जास्ती हेवी केस होते ना, मग ते पॅकिंग वगैरे करून तो वीग लावला मी आणि एवढा नॅचरल वाटला. आणि ते तिथे यशजी होते, यश चोप्राजी होते, तर त्यांनी ते वीग बघितला. पण ते हा कोणी वीग बनवला, तर माझं नाव घेतलं सुरेंद्र. आणि त्या फिल्म मध्ये मला येतोच आपल्या फिल्म आहे शाहरुख का नाम भी सुरेंद्र ही आहे. तर ते एवढे म्हणजे इम्प्रेस झाले वीग बघून, तर मला ती पोचपावती मिळाली की त्या वेळेला खूप आनंद वाटला. ते तुमची मगाशी बोलता बोलता आपण बोललो की तुम्ही किशोर कुमारजींचा पण वीग केलाय, त्यांचेही मला वाटतं तो असा किस्सा होता. 80s मी तर दादरला होतो, माझ्या बॉसच्या इथे जॉबला होतो आणि वीकसाठी वगैरे फिल्म कंपन्यांसाठी एक ऍक्टर म्हणून जायचो. तर तिथून त्यांच्या प्रोडक्शन कंट्रोलरचा फोन आला माखंदा म्हणून की दादा का वीक बनाने. त्यावेळेला ममता की छावो में फिल्म स्टार्ट करणार होते आणि कर्जतला फार्म हाऊसची त्यांची शूटिंग होती. तर मग ठीक आहे दादाने आपको बुलाया. तर मग मी गेलो त्यावेळेला.
त्याला गेलो तर किशोरदांना भेटलो. तर त्यांनी काय केलं, त्यांची रूम होती, त्या रूममध्ये ना सगळ्या कॅसेट लावलेल्या होत्या, अशा पूर्ण कॅसेट भरलेल्या होत्या. आणि तिथे जीसस क्राइस्टचा फोटो होता. मला म्हणाले आई आइए इधर आइए, म्हणजे त्यांची एक बोलण्याची ढंग होती ना. तर मेरे को ये वीक दाढी मुझ बनानी है. म्हणजे ठीक आहे, मैं बनातो. मैं मेजरमेंट वगैरे घेतलं त्यांचं आणि त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं तिकडे. मला काय लक्षात नाही, माझ्या एवढं डोक्यात काय त्यांनी. तर आणि मी वीक रेडी वगैरे केला आणि त्याला मी काहीतरी 2200 रुपये वीकची किंमत होती, ते मी ते अमाऊंट सांगितले त्यांना. मला वाटतं नंतर मला कळलं की त्यांनी लिहून ठेवली की मी कन्फर्म करायला की यानी हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. आणि ज्या वेळेला मी वीक आणली, ट्रायल वगैरे केली, त्यांना वीक एवढा आवडला आणि हो घ्या आपका. हां, मग वीक त्यांना दिली, त्यांनी लगेच मला पैसे काढून दिले. नंतर मला तो प्रोडक्शन वाला बोला, अगर आप गलत बोलते होते ना तो वो आपको पैसे भी नहीं देते और आपका डांटते. अच्छा, ओरडले असते मला. पण आपलं काही डोक्यातच नाही तेवढं की आणि असं काय गलत काम कधी करायचंच नाही. तर असा एक किस्सा होता, तो एक खूप आठवणीचा होता. तसं नाही, किशोर भेटला तुम्ही याच्यापेक्षा लिजंड लोकांना खूप मला आनंद वाटला. राजकुमार साहेबांचं पण राजकुमार साहेबांचं काय, राजकुमार साहेबांचे ते वरळी सी फेसला त्यांचा बंगलो होता आणि तिथे त्यांचं ऑफिस जूला होतं. ते तिथे फिल्म जास्त कोणाला बोलवायचेच नाही, म्हणजे कोणाला एंट्रीच नाही, म्हणजे कोण पण असू दे. तर मी त्यांच्याकडे जातो. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. ते बाहेर शिकायला काश्मीर, ते ॲक्च्युली काश्मीरी पंडित होते ना. तर मग मी सकाळी रात्री त्यांच्या घरून फोन यायचा की आप आइए साहेब ने बुलाया. म्हणजे ठीक आहे. मग सकाळी मी ट्रेन पकडून जायचो, मग तिथून टॅक्सी किंवा बसने जाऊन त्यांच्या जायचो. ते काय करायचं, बसलेले असायचे, म्हणजे बेल वाजवली ते बसलेले असायचे. त्याच्यानंतर उघडलं दरवाजा, बॉय दरवाजा उघडणार, मग ते बसलेले पेपर वाचत होते आणि मला बघायचे. ठीक आहे. मग ते काय ब्रेकफास्ट येणार, मला पहिला खायला लावायचे. अच्छा, ते खाल्ल्यानंतर त्यांना कळलं की मी खाल्लेलं आहे, म्हणजे नाश्ता वगैरे जे काय द्यायचे ते. आणि बघितल्यानंतर मग ते आतमध्ये जायचे आणि मग मला बोलवायचे. माझ्याशी एवढा त्यांचा संबंध होता. ते वीक वापरायचे. हा, वीक वापरायचे. म्हणजे तो नंतरचा, म्हणजे पूर्वीपासूनच वापरायचे. पण माझ्याकडे माझ्या संपर्क, म्हणजे मी त्यांच्या संपर्कात आलो त्याला म्हणजे 87चा पिरियड असेल. तो आहे फोटो माझ्याकडे, मी दाखवेन तुम्हाला. आणि त्याच्यानंतर माझं त्यांची एवढी दोस्ती झाली की मला कधी मी जायचो तर माझ्याशी गप्पा वगैरे मारायचे, खूप चांगले बोलायचे. आणि तुम्ही आता बोलता बोलता रबने बनादी जोडीचा उल्लेख केला आणि मग तुम्ही तिथे गेला तर त्यांच्यातलं आर्ग्युमेंट चाललं होतं. ही प्रोसेस कशी असते, म्हणजे वीक बनवण्याची प्रोसेस कशी असते? आता रिसेंटली कुठलं उदाहरण तुम्ही घेऊ शकता? ॲनिमलची कशी होती किंवा आणि संजूची कशी होती, वडे कुठलं उदाहरण कसं होतं ते? जी ऍक्च्युली कसं होतं की प्रोडक्शन कडनं आम्हाला कॉल येतो मग की ऍक्टरसाठी, समजा रणबीर साठी वीक बनवायचं आहे. मग त्यांचं ऑलरेडी माझ्याकडे बरेच मी वीक्स वगैरे बनवले आहेत. तर त्यांचं मेजरमेंट असतं, पण ऍक्टर म्हणजे डायरेक्टरबरोबर मीटिंग होऊन नंतर ऍक्टरबरोबर मीटिंग होती, मग समजून घेतो आम्ही कसं वगैरे बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रोसेस अशी असते की त्यांच्या साईजची डमी असते. तर डमीवरती आम्ही पहिला कॅप बनवतो. त्याच्यानंतर मग कॅप बनवल्यानंतर ती त्याच्यावरती म्हणजे केस वेगवेगळ्या टाईपचे केस असतात, समजा कर्ली हेअर असतील किंवा स्ट्रेट हेअर असतील, मग तसे आम्ही ते केस सिलेक्ट करतो ज्या रेफरन्सच्या प्रमाणे. त्याच्यावरती केस विणतो, म्हणजे ते पहिला जाडे विणले जातात. त्याच्यानंतर पुढे लेस लावली जाते, ते खूप एकदम फाईन लेस असते. मग त्याच्यावरती वेगळा कारागीर तो सिंगल नॉटिंग फिनिशिंग वगैरे करतो. त्याच्यानंतर वीक झाल्यानंतर त्याला रोलर्स वगैरे करतो. त्याच्यानंतर कटिंग सेटिंग वगैरे होते. वीक एकदा रेडी झाला मग ऍक्टरच्या आम्ही ट्रायलला जातो. ट्रायल वगैरे केले, समजा काही चेंजेस वगैरे असतील तर मग ते आम्ही करतो. ते संजूच्या टायमाला संजूची आम्ही जवळजवळ 4 ते 5 लुक्स आम्हाला क्रॅक करावे. तो मजेदार किस्सा आहे की राजू सरांनी सांगितलं होतं की बाला अगर रणबीर सर अगर संजय दत्त नाही दिखाना मैं फिल्म नहीं बनाऊंगा. आणि ते खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. आणि जवळजवळ आमच्या त्या टायमाला 19 ट्रायल झाल्या. 19 जर तुम्ही पाहिला असेल सिनेमा, त्यामध्ये जो रणबीर कपूर म्हणजे संजय दत्त जो जेलमधून बाहेर येतो आणि तो ब्लू शर्ट मध्ये आहे, तो आम्ही सर्वात पहिला तो लुक आम्ही क्रॅक केला होता. आणि त्याच्यानंतर बऱ्याच तशा ट्रायल झाल्या. पण जेव्हा तो ट्रायल झाल्यानंतर जेव्हा तो आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या ट्रायल चालू होत्या आणि जेव्हा दाढी मिशी वगैरे सर्व लावून ते जेव्हा रणबीर कपूर बाहेर आला, 2 मिनिटं ते अक्षरशः म्हणजे शॉक झाले की त्यांना असंच वाटलं की संजय दत्त आला म्हणून. आणि त्या टायमाला अख्ख्या क्रूनी आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. म्हणजे तो जबरदस्त हे होता आमच्यासाठी, एक्सपिरियन्स होता खूप जबरदस्त. म्हणजे याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल संजूचा लुक तुम्ही करताय तर संजय दत्त सारखी केस असायला पाहिजे. मग त्याचा जे स्टडी असतो तो तुम्ही मग संजय दत्तच्या केसाची स्टाईल
बरोबर. म्हणजे जसं तुम्ही जर पाहिलं तर संजय दत्त साहेबांची जी केसांचं जे टेक्स्चर आहे खूप एकदम सिल्की टेक्स्चर आहे, पण ते खूप चॅलेंजिंग होतं. इव्हन त्याची तुम्ही जर पाहिलात मुन्नाबाई मध्ये वगैरे त्याचा कलर आहे, हायलाइट्स वगैरे आहेत, किंवा तुम्ही दुसऱ्या त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये मागे त्यांनी छोटीला व्हाईट ब्लॉन्ड हेअर आहे, तर ते करणं खूप आमच्यासाठी चॅलेंजर होतं. पण त्याच्यासाठी मी इंटरनेटवरनं वगैरे गुगलवरनं वगैरे भरपूर सारे फोटोज वगैरे सर्च केले, त्यांची फिनिशिंग कशी असते त्यांची, बिकॉज ऑफ तुम्ही आता तर म्हणजे त्यांचे डीपनेस थोडा कव्हर झाला ना याच्यामुळे, पण अगोदर त्यांचे थोडे डीप होते केस, मग त्याप्रमाणे त्यांचं नेट फिनिशिंग वगैरे केलं. आम्ही खूप बारकाईने काम केलं होतं ते. त्यांची ऍक्टरची ऍक्टिंग आणि आमचा लुक्स त्याच्यामुळे ते मिळून आले, त्याच्यामुळे ते हिट झाले आणखी. म्हणजे ते संजूमुळे आम्ही थोडं प्रकाश झोतामध्ये आलो, अदरवाईज आधी आम्ही फिल्म केल्या त्यांच्या, म्हणजे मी पीके वगैरे केले, आणखी त्या त्यांच्या ज्या काय फिल्म राजू सरांच्या त्याला मी जायचो, त्याला विक्रम गायकवाड मेकअप डिझायनर होते आणि माझ्या त्यांचं चांगलं ब्रॅकेट असायचं, तर त्यांच्या जेवढ्या मूवीज आम्ही केल्या तर सगळं आम्ही करत होतो. बालगंधर्व पण तुम्हीच केलं? बालगंधर्व केला मराठीमध्ये. नितीन देसाईंचे आमचं सिरियल शिवाजी महाराज अमोल कोल्हे साहेबांनी जे केले ते सगळं आम्ही केले, बालगंधर्व केले वगैरे. महेशजींच्या फिल्म सुद्धा आपण बऱ्याच, काकस्पर्श म्हणा, शिवाजी राजे भोसले, ते पहिली दाढी मी लावली होती महेशजी ना, नंतर त्यांनी वाढवली, पण त्याच्या अगोदर आम्ही बँड्राला मेहबूब स्टुडिओला दाढी लावली होती, आम्ही मी लावली होती. याच्यामध्ये तुम्ही आता जवळपास 20-40 वर्ष काम करताय, तर आधी वीक कसे असायचे, त्याला केस म्हणून काय वापरलं जायचं, आता काय वापरतं, त्याचं ट्रान्झिशन कसं होत गेलं वीकचं? ऍक्च्युली आता खूप म्हणजे खूप ऍडव्हान्स झालंय. म्हणजे आता लेस पासून प्रत्येक गोष्टी, जर तुम्ही जुन्या काळातले अजितजींचे वीक वगैरे पाहिले असाल, ते कधी हलतच नव्हते, स्टीफ एकदम खूप हेवी असायचे, आणि तो अजिबात म्हणजे केस इकडे तिकडेच असतो. पण आजचे तुम्ही वीक जर पाहिला तर ते सिंगल केसांचे असतात. म्हणजे आपण बाहेर जी आउट ऑफ इंडिया जी आहे, हॉलिवूडमध्ये जे युज करतात त्या टाईपच्या आम्ही लेस सुद्धा युज करतो, त्या टाईपच्या आम्ही केस सुद्धा लेस म्हणजे काय? लेस म्हणजे फिनिशिंग लेस असते ना, म्हणजे ती HD असते, ते आपल्या कॅमेराने म्हणजे दिसत नाही, ते खूप एकदम सुपर फाईन क्वालिटीचे आजकाल लेस आहेत, ते आम्ही बाहेरून वगैरे बागवतो, त्या जबरदस्त लेस आहे, त्यामुळे कळतच नाही अजिबात ते फिनिशिंग. पूर्वी मिळत नव्हते, आता म्हणजे आम्ही खूप मिळायला म्हणजे अगोदर समजा 100 ग्रॅमचा वीक बनत असेल, तर आता तो जवळजवळ 25 ग्रॅमचा वगैरे वीक बनतो, एवढा लाईट वीक बनतो, हा एवढा डिफरन्स आहे. आणि मग त्याचे केसांचं जे असतं ते आधी काय होतं, आणि आता तो जो स्टिफनेस असायचा पूर्वी, ते कुठूनही कळायचं की वीक आहे. करेक्ट. तो जसं सांगितलं ना मी तुम्हाला की वापरलं जायचं, तेव्हा पण ऍक्च्युली ओरिजिनल केस वापरले जायचे, प्लस आय थिंक सिंथेटिक हेअर वगैरे वापरले जायचे, आणि हेवी करायचे, खूप हेवी असायचे. जुन्या काळचे तुम्ही अजित साहेब म्हणा किंवा प्राण साहेब म्हणा, प्राण साहेब बरोबर दादानी काम केलंय. आणि आता जे असतं ते काय असतं? आता पण आपण ओरिजिनल हेअर जे तिरुपतीला जे आपले केस मिळतात ना, तेच आपण युज करतो. अनुपम खेर साहेबांचा तुम्ही पाहिला, प्रत्येक फिल्म मध्ये वेगवेगळे लुक्स असतात. तुम्ही आता ह्याचा ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मध्ये मनमोहन सिंग साहेबांची जो लुक आहे तो किती रिअलिस्टिक वाटतो. म्हणजे त्याचं चालणं बोलणं वगैरे सर्व ते एकदम खूप, म्हणजे ती दाढी वगैरे पण खूप एकदम हे होती. याच्यामध्ये असं काही होतं का की पूर्वी ते भारतात मिळायचं नाही, पण आता तुम्ही ते काही त्यात इन्व्हेन्शन केलं किंवा काही? ऍक्च्युली कसं आहे ना की आम्ही आता काय केलं की आता मध्ये मी तुम्हाला सांगतोय की हॉलिवूडवरनं ना एक विग मेकर आणि मेकअप आर्टिस्ट इकडे आले होते, ऍक्शन रिप्ले म्हणून अक्षय कुमार, तर ते जेव्हा आपल्या स्टुडिओमध्ये आले तर आपलं काम बघून, कारण कसं आहे की त्यांनी सांगितलं की आमच्या इकडे समजा एक दाढी बनवायची असेल तर जवळजवळ 15 दिवस घेतात ते दाढी बनवायला, आणि 30 दाढी आपण 1.5 ते 2 दिवसामध्ये दिली होती त्यांना, सेम क्वालिटीची. पण ऑब्व्हियसली पैसे तेवढे आम्हाला मिळत नाही त्या हिशोबाने, आणि त्यांना मग मी आपली इंडियनची निडल त्यांना गिफ्ट केली होती. आणि तिकडे जवळजवळ वीक त्या काळामध्ये जवळजवळ वीक म्हणजे 10-12 वर्षापूर्वी 2.5 ते 3 लाखाला वीक मिळायचा. आता त्याची कॉस्ट तिकडची सांगतोय मी, जवळजवळ 8 ते 9 लाख रुपये किंमत आहे वीकची तिकडे, पण 30 आपण इंडियामध्ये बनवतो. म्हणजे नॉर्मली ते लोक एक वीक बनवायला जवळजवळ 2 ते 2.5 महिने घेतात, तोच वीक आपण एक 10 ते 15 दिवसामध्ये प्रोव्हाइड करतो याला. ऑब्व्हियसली तेवढे पैसे आम्हाला इंडियन सिनेमामध्ये मिळत नाहीत, पण तो रिझल्ट आपण देतोय त्यांना. पण याच्यामध्ये आता तुम्ही इतकी वर्ष काम करताय, बाहुबली सारखा सिनेमा पण तुम्ही केला, तुम्ही RRR सारखा सुद्धा. RRRचा काय एक्सपिरियन्स होता, काय सांगू शकाल? RRR मध्ये ऍक्च्युली रामचरण साहेबांसाठी तो वीकचा एक रामाचा जो लुक आहे त्यांचा, लॉंग हेअर, बियर्ड वगैरे, त्याच्या बऱ्याच आमच्या जवळजवळ 4 ते 5 ट्रायल झाल्या, पण ते लुक त्यांना पसंत पडत नव्हतं. शेवटी त्याचं राजमौली सरांचा ना मुलगा आहे कार्तिक म्हणून, तर त्याचे हेअर एकदम कर्ली, आणि जो तुम्ही लुक पाहिलात ना रामचरण, ऍक्च्युली त्याचे सेम त्याचेच केस आहे. तो रेफरन्स मी फॉलो केला होता त्यांना, तो रेफरन्सचे मी फोटोज वगैरे त्याचे घेतले, कार्तिकचे फोटोज घेतले, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये येऊन मी त्याच्यानंतर वीकची कॅप बनवली. त्याच्यानंतर जवळजवळ 3 ते 4 प्रकारचे
वेव्ही हेअर्स वगैरे मी सिलेक्ट केले आणि त्यातले एक्झॅक्ट आम्ही सेम जसे कार्तिकचे केस होते तसे ते सिलेक्ट करून मी तो विग बनवला आणि त्याच्यानंतर मी ट्रायलला गेलो. तेव्हा 8 ते 10 दिवसानंतर मी ट्रायलला गेलो आणि त्यांना प्रचंड तो आवडला. म्हणजे तो लुक सुद्धा हिट झाला होता. तुमच्या या सगळ्या टप्प्यामध्ये व्यवसाय म्हणून अप अँड डाऊन होत असतात किंवा चॅलेंजेस नवीन येत असतात, तर इतके सारे सिनेमे करताना सगळ्यात चॅलेंजिंग तुम्हाला कुठलं वाटतं की अरे बापरे आता काय करायचं, म्हणजे कसा रेफरन्स घ्यायचा किंवा काही केल्या नटाला पसंतच पडत नाहीये मग काय करायचं, असा कधी घाम येणारा झाला होता का? झाला होता ऍक्च्युली. ते जसं मी सांगितलं रामदेव बनाची जोडीसाठी खूप आम्हाला म्हणजे खूप मोठी टास्क होती ती, कारण शाहरुख सरांचे खूप हेवी केस आहे आणि त्याच्यावरती विग लावणं आणि तो विग नॅचरल वाटणं एक फार इम्पॉर्टंट होतं आणि ते आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. आत्ता आपण जे शूट करतोय ते मालाड स्टेशन जवळ ही जागा आहे. इथे मागेच ट्रेन ट्रॅक आहे, त्यामुळे ट्रेन येताना जाताना आवाज येतोय, तो आवाज येतोय. त्यामुळे तुम्ही प्लीज माफ करा आम्हाला, कारण ट्रेन काय थांबवू शकत नाही आपण. तर PSI किंवा KGF सारखे पण तुम्ही सिनेमे केले, तर PSIचे काय किस्से आहेत का? PSIचे मणी सरांचे फिल्म आहे आणि पार्ट 1 पार्ट 2 त्याच्यामध्ये ऐश्वर्याचा पण विग बनवलाय. बाकी जेवढे ऍक्टर्स होते त्यांचे आम्ही सगळ्यांचे पिरियड फिल्म सगळ्यांचे जवळजवळ आम्ही 700 म्हणजे 70 ते जवळजवळ मेन कॅरेक्टर आणि बाकीचे 700-800 आम्ही विग बनवतो त्याच्यामध्ये. एवढे हो, आमच्या ट्रायलला सर्वात मोठी फिल्म. बापरे, 700-800 विग केले प्रत्येक कॅरेक्टर. ऍक्च्युली 70 नाही, कमी कमी जवळजवळ 100 कॅरेक्टर्स होते ते. बापरे बापरे. पण मग ते त्याचं डिझायनिंग कसं असतं की हा विग याच कॅरेक्टरचा, ते रेफरन्स द्यायचे, ऍक्टरचे नाव द्यायचे, मग आम्ही त्याचे मेजरमेंट द्यायचे. माझी मुलं जायची. माझ्या मामाचा एक मुलगा आहे दीपक सावंत, तो आम्ही त्याला तिथे हँडल करायला ठेवला होता. दीपक सावंत हा वेगळंच ना. दीपक सावंत म्हणजे आपलं मला वाटलं अमिताभ बच्चन. नाही, तो माझा भाऊ, ओके, मामाचा मुलगा आहे. तर तो त्याला तिथे इन्चार्ज ठेवला होता मी आणि मेजरमेंट ट्रायलला वगैरे मग मी जायचो आणि नंतर मग शूटिंगला त्याने फॉलो केलं कम्प्लीट. अमिताभ बच्चन साहेबांचा आता विषय निघाला, तर त्यांचं आणि तुमचं असोसिएशन खूप जुनं आहे, म्हणजे कुलीपासूनच आहे. ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कसं बदलत गेलं? एक तुम्हाला सांगतो, त्यांच्याबरोबर मी हम केले, मर्द केली, अल्ला रखा ते जॅकी सरांचं होतं, ते जॅकी सर हिरो होते. आणि खुदा गावात केलं. खुदा गावाचा एक किस्सा सांगतो. काय झालं, मी त्यांच्या पास मी तर दादरलाच होतो त्यावेळेला. तो एक सांगतो. फर्स्ट डे होता आणि मुकुल आनंद सर हे डायरेक्टर होते आणि हेलिपॅडला शूटिंग होती. फिल्म सिटीला बाजार लावला होता आणि काहीतरी आम्हाला सांगितलं 6 वाजता तुम्ही पोहोचा, आम्ही जे 7 वाजता येणार आहे. ठीक आहे. मी दाढी वगैरे घेऊन गेलो होतो. त्याला दीपक सावंत नव्हते आणि दीपक सावंत म्हणजे अमिताभ बच्चन साहेब मेकअप मधल्या काळात ते नव्हते, ते त्या स्मिता पाटील यांच्याकडे होते. त्याला अमिजींकडे ते नव्हते. तर फर्स्ट डे त्या खुदा गावाचा त्यांना पठाणचा कॅरेक्टर होतं त्यांचं. तर आम्ही जे आले बसले वगैरे आणि ते असे बसले आणि मी त्यांना कोण दाढी लागाय का, तर मी सांगितलं मी लावणार म्हणून. मी लावायला गेलो, पटकन उठले आणि ते हाईट नाही त्यांची आणि हाईट कमी दिसायचो आणि मी म्हटलं आप लगाइए दाढी, अशी त्यांनी बोलताना गेले. पण नंतर मग सगळ्यांना हसायला लागले. मग ते खाली बसले आणि मग मी दाढी लावली त्यांना, दाढी आणि मिशी. आता आपण केसांबद्दल बोललो, म्हणजे तुम्ही तिरुपतीवरनं केस आणता, ती प्रोसेस कशी असते तुमची? ऍक्च्युली कसं आहे की तिरुपतीला आमचे डिस्ट्रीब्युटर्स असतात, तर ते लोक तिकडे खूप मोठं ऑप्शन्स होतं आणि ते कसं की आमचे 4-5 असे वेंडर्स म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स आहेत की त्यांना मी ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं की आम्हाला ह्या टाईपचे केस पाहिजे असतात. जसे तिकडनं ते लोक केसांचे टाइप्स पण असतात. हो, वेगवेगळे, म्हणजे कर्ली हेअर असतात, स्ट्रेट हेअर असतात, वेव्ही हेअर असतात, हलकेसे ग्रे हेअर असतात, जास्त व्हाईट हेअर असतात, वेगळे बरेच सारे क्वालिटीज आहेत त्यामध्ये. आणि मग ते कसं आहे की ते केजी वरती मिळतात, किलोवरती मिळतात. पहिला कसं व्हायचं की पूर्ण रफ केस यायचे, म्हणजे प्रॉपर त्याला साफ वगैरे करायला लागायचं आम्हाला. पण आता कसं आता भरपूर ऍडव्हान्स झालं, त्यामुळे ते प्रॉपर आमचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते प्रॉपर सॉर्ट करून देतात, म्हणजे प्रॉपर त्याची सायझेस करून देतात. ऑब्व्हियसली त्याची कॉस्टिंग खूप जास्त असते, म्हणजे ते आमच्यासाठी ब्लॅक गोल्ड आहे. खूप एक्सपेन्सिव्ह केस आहे. हो का? पण याची काय किंमत असते केसांची? जवळजवळ 1 किलो केस कमी, म्हणजे लेडीजची मी सांगतो कमी ते 1,10,000 1,20,000 असेपर्यंत आहे. इट्स अ ब्लॅक गोल्ड. काय बोलताय? हो, 1 किलो केसाची किंमत 1 लाख रुपये असते. डबल राऊंड म्हणतात त्याला डबल राऊंड म्हणतात. ते म्हणजे जेवढी केसांची लेंथ जास्ती असते तेवढी त्याची प्राइसिंग जास्त. खूप एक्सपेन्सिव्ह. हे माहित नव्हतं मला. पण मग याच्यामध्ये आता एकाच प्रकारचे केस, कारण छोटे केस आहेत तिथं हजारोनं केस कापले जातात, बरोबर, आणि छोटे केसापासून मोठे केस सगळेच असतात.
पण ते वेगळे वेगळे केले त्याची वेगळी सिस्टीम असते. हो हो, वेगवेगळे सायझेस येतात. म्हणजे समजा 1 किलो आपण केस घेतलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक जवळजवळ 8 ते 10 सायझेस असतात. आता नॉर्मली कसं असतं की समजा एखाद्या लेडीने केस दिले, त्यांना असं वाटतं की माझे खूप लहान केस आहे, पण जेव्हा ते डोक्यापासून शेव्ह करतात, जेव्हा ते त्याचं लढी बांधतात, जर तुम्ही पाहिलं असेल तिरुपतीला, ती लढी बांधण्याचे असे बरेच साऱ्या लेडीज, म्हणजे लेडीज पूर्ण आमच्याकडे येतात, लढ्या असतात त्या, आणि त्या जेव्हा आम्ही सॉर्ट करतो तेव्हा ते त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 साईज निघतात एका लेडीच्या केसमध्ये. जे छोटे असतात ते आम्ही जेंट्सला युज करतो, आणि लेडीज जे जवळजवळ 15च्या वरती जे केस. पण इथं आल्यानंतर जेव्हा काय प्रोसेस होते? ती पूर्ण आम्ही जे रफ केस असतात ती पूर्ण आम्ही त्याला पहिला सर्फ एक्सेल मध्ये वॉश, म्हणजे गरम पाण्यामध्ये सर्फ एक्सेल टाकून त्याच्यामध्ये ते रात्रभर 1 ते 2 दिवस आम्ही त्याला हे करून, सोडा खार असतो त्याच्यामध्ये डुबवून ठेवतो तो, त्याच्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनिंग ठेवतो, कंडिशनिंग मध्ये ठेवतो. दिल्यानंतर पण कंडिशनिंग होतं, शॅम्पू आणि कंडिशनिंग होतं. ही वेगळीच सिस्टीम आहे, माहित नव्हतं मला. पण मग याच्यामध्ये तुम्हाला किती केस लागतात? तुमचं जे काम इतकं काम चाललंय तुमचं, महिन्याकाठी किती केस लागतात तुम्हाला? जवळजवळ आम्ही महिन्याला जवळजवळ 10 ते 15 किलो केस घेतो. एवढे लागतात लेडीज मध्ये, आणि जेंट्स मध्ये तर घेतच असतो आम्ही. पण मग याच्यामध्ये एकदा एक वीग केला की मग तो परत तुमच्याकडे येतो की तो झाला? नाही, तो कंपनीला झाल्यानंतर तो कंपनीला आम्ही देऊन टाकतो. म्हणजे किंवा त्यांची प्रॉपर्टी असते. पण जर समजा कधी ऍक्टरला खूप जास्त आवडला वीक, तर मग तो ऍक्टर स्वतः घेऊन ठेवतो की वीक. मग म्हणून वीकची जी किंमत असते ती जास्त असते का? हो, केसांची किंमत. केसांची किंमत, लेडीजच्या केसांची किंमत म्हणजे खूप, लेडीज वीकची खूप जास्त किंमत. लेडीजचा विषय आता निघालाय तर जनरली पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त चूजी असतात की मला कुठला वीग आहे, मी कशी दिसते, मी कशा पद्धती. तर ऍक्ट्रेसचे वीग्स पण तुम्ही केलेले आहेत, तर त्याचे काही किस्से आहेत का एखाद्या अभिनेत्रीबद्दलचे? याचं प्रियांका चोप्राचं आम्ही बर्फी पिक्चरसाठी जवळजवळ 8 ते 10 ट्रायल्स केले, जवळजवळ 4 ते 5 वीक्स केले. वेगवेगळ्या अनुराग बासुंची फिल्म आली होती ना बर्फी, इव्हन ह्याचं संजू पिक्चरसाठी यांचा अनुष्का शर्माचं जवळजवळ 3 ते 4 वीक केले होते. पीके मध्ये सुद्धा वीक्स आम्ही केले होते. पण मग 3 ते 4 वीक का करायला लागतात? वेगवेगळ्या लुक्स मध्ये म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या मी वीक्स बनवले होते ते, आणि त्यातला तो जो आता तुम्ही संजू पिक्चर मध्ये पाहिला असेल तो कर्ली हेअरचा, तो सिलेक्ट झाला होता. त्याच्यामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम करता, तर आता जे केस ते ओरिजिनल वापरले जातात. मग ह्याच्यामध्ये आता म्हणजे जसं मी मगाशी बोललो, येत्या काळात आणखी काय इन्व्हेंशन होणार आहे का? तुम्ही काय कसं काम करत असता, किंवा तुम्ही अपडेट होण्यासाठी तुम्ही काय करत असता? तुम्ही कुठले सिनेमे पाहत असता? मी जास्त नॉर्मली जेव्हा फ्री टाइम असतो तेव्हा याचे युट्यूब्स वरती वगैरे असतात बाहेर गावचे, ते बघत असतो, किंवा आजकाल हॉलिवूडच्या फिल्म्स पाहतो, त्याच्यामध्ये एकदम त्यांचे खूप रिअलिस्टिक वीक्स असतात. पण कसं आहे की ऍक्च्युली हॉलिवूडचे जे ऍक्टर्स आहेत, फॉरेन ऍक्टर्स आहेत, त्यांची स्किन खूप सॉफ्ट असते, जर तुम्ही मार्क केलं असाल, आणि त्यांचे केसांचं हेवीनेस पण जरा पण नसतो, बिलकुल सिल्की असतात, छोटे केस ठेवतात, खूप छोटे असतात, आणि ते खूप पातळ असतात. त्यामुळे त्यांच्यावरती वीग लावणं ही खूप इझी आहे. पण आपले इंडियन ऍक्टर्स होते, एक तर इंडियन ऍक्टरची स्किन खूप जास्त हेवी असते, इव्हन आपल्या इंडियनची जी स्किन आहे ही खूप हार्ड आहे, आणि त्याच्यावरती वीग लावणं, आणि आपल्या इंडियन लोकांचे केस भरपूर असतात, दाट असतात, त्याच्यावरती वीग लावणं ही खूप मोठी टास्क आहे. पण तुम्ही इतकी वर्ष काम करता, तुम्ही सतत मागं का राहिला होता? 20-40 वर्ष तुम्ही काम करता. हा वीग हा डिपार्टमेंट मेकअपचा भाग आहे. मेकअपला क्रेडिट जातं, पण आम्हाला वीगला नाही कधी आम्हाला क्रेडिट मिळालं. कुठल्याच म्हणजे पारितोषिक पुरस्कार असतात, अवॉर्ड असतात, ते मेकअपला मिळतं, आम्हाला मिळत नाही. आमच्यामुळे मेकअप आर्टिस्टने त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत. पण म्हणजे मला तर असं वाटतं की अॅनिमल साठी तुम्हाला मिळायला हरकत नाही, कारण ओरिजिनल केसच वाटतं, इतकं ओरिजिनल वाटतं. त्याचा किस्सा सांगतो. आता मध्ये रणबीरना घरी भेटायला गेलो, मला बोलवलं होतं त्यांनी, तर त्यांना आयफा मिळाला होता अवॉर्ड. तर मी त्यांना बुके घेऊन गेलो, म्हटलं की सर काँग्रेट्स, आपको अवॉर्ड मिला, आयफा मिला. अरे मला ये तो अवॉर्ड तुझे भी मिलना चाहिए करके, तेव्हा बरं वाटलं होतं मला की तेव्हा त्यांनी मला जे बोललं की तुला अवॉर्ड भेटला पाहिजे. तर तेच आमच्यासाठी काम म्हणजे त्यांनी अप्रिशिएट केलं, हीच खूप मोठी आमच्यासाठी पावती आहे. पण बाकी त्याचं दुःख तेच होतं की आम्ही एवढं काम केलंय पण आम्हाला कोणी रेकग्नाइज करत नाही. तुम्ही हिंदीसाठी काम केलेलंच आहे, पण मराठीसाठी पण काम केलं. म्हणजे मगाशी बोलता बोलता बालगंधर्वचा रेफरन्स आला. मराठी सिनेमांसाठी कशा कुठे काम केलं? आम्ही नितीन देसाईंची एक सिरियल होती राजा शिवछत्रपती, त्याच्यानंतर बालगंधर्व, आणखी त्यांच्या 2 मूवीज आणखीन केल्या आम्ही. महेशजींच्या जेवढ्या फिल्म्स आहेत,
शिवाजी राजे भोसले, त्याच्यानंतर सगळ्या स्पर्श, जेवढ्या त्यांच्या फिल्म, इव्हन आता जे आपण ज्या फिल्म्स आहेत त्या पण पुढे आम्ही केल्या. आता येणारी मूवी आहे त्यांची. हो का? जुनं फर्निचर वगैरे हा, इव्हन संजय दादांची फिल्म दुनियादारी वगैरे ते सुद्धा आम्ही केली. होय. जे विग्स वगैरे आहेत, हो ते सगळे सिरियल वगैरे सुद्धा, मराठी सिरियल्स वगैरे बऱ्याच आमच्या, रात्रीचा खेळ चाले त्याच्यामध्ये वगैरे सुद्धा आपलंच काम आहे. हो का? म्हणजे काय जे दिसते सगळं तुम्हीच केलेलं एवढं. मराठीचे आता दिग्पाल लांजेकरांची माऊली येते, फिल्म येते, ते सगळे गेटअप्स आमचे. त्याच्यानंतर हबीराम मोहिते आपण केली. शिवाजी राजांवरती जेवढ्या फिल्म्स येतात त्याचं 95% आपलं काम आहे. थोडं दुसऱ्याने कॉम्पिटिशनच नाही तुम्हाला. आहे कॉम्पिटिशन आहे आणि हल्ली आहे आता भरपूर. आणि बघून मध्ये एक एक जण शिकत असतात ना, पण आम्हाला पण आणखी पुढे जायला आवडतं. तुमचा स्टाफ किती मोठा, म्हणजे तुम्ही इतकं काम 30-32 जण आहेत मुलं. मग ह्याला हे जर करिअर करायचं झालं काही ट्रेनिंग लागतं? तुम्ही ऑब्व्हियसली ट्रेनिंग लागतं. आणि मी अगोदर सुद्धा सांगितलं किंवा माझ्या शाळेत सुद्धा सांगितलं की याच्यामध्ये करिअर आपण करू शकतो. जी 10वी पास आउट वगैरे मुलं होतात, जे गरीब मुलं असतात, त्यांना काही लगेच ते जॉब वगैरे मिळत नाही किंवा काय, ते मी त्यांना माझ्या स्कूलमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कोणाला शिकायचं असेल मी शिकवायला तयार आहे. मग हे विग बनवण्याचं जे कसब आहे ह्याला काय शिक्षण लागतं, म्हणजे कसं आहे ते शिक्षण? इन द सेन्स की प्रॉपर त्याचं कसं म्हणजे मार्किंग करून कॅप म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग थेरी किंवा थेरी वगैरे नाही. ऍक्च्युली आपण बाहेर कुठे शिकायला गेले ना, त्यांचे 8-10 लाख रुपये कोर्स घेतात. आपल्याकडे कसं आहे, ही कला आहे ना, पेशन्स लागते. आणि आता काय हल्लीच्या मुलांना नॅचरली गरजा आहेत त्यांच्या, तर त्यांना पैसा हा लागतो. तरी पण आमच्याकडे कोण आले मुलं किंवा शिकायला, तर आम्ही एक ट्रॅव्हलिंग तरी स्टार्ट देतो. आता ही कोणी शिकवत नाही, कोणी देत. पण मग विग मध्ये करिअर, या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी किमान आवड काय लागते असं तुम्ही सांगाल? निदान शिवण कामाची आवड पाहिजे किंवा निदान कशाची आवड पाहिजे तर तुम्ही यात करिअर करू शकता, असं काय सांगता येईल? तसं सांगता येणार. आवडीवरती आहे का फॅशनची आवड आहे? मेन म्हणजे त्याला कामाची आवड असली पाहिजे. कामाची. ओके, ते महत्वाचं आहे. म्हणजे मी आणि मानसिक तयारी अशी ठेवायची, आपण सगळं काम करायला पाहिजे स्टार्टिंग पासून. जेव्हा नवीन जो येतो, कारण माझा एक्सपिरियन्स सांगितलं ना की बाबा स्टार्टिंग पासून असं नाही की मी त्यावेळेला आपल्या ऑफिसमध्ये झाडू मारणं किंवा सगळं म्हणजे आपलं समजून केलं तर देव आपला सक्सेस करतो. हार्डवर्कला पर्याय नाही, हार्डवर्क करावाच लागेल. तर आता सुद्धा झाडू मारतो आमच्या ऑफिसमध्ये, त्याला पर्याय नाही. कोणी नसेल तर करावं लागतं. तुम्ही सिनेमामध्ये काम करत आहात, सिनेमासाठी काम वीक बनवतात आहात, जसं तुम्हाला ऑर्डर त्याप्रमाणे तुम्ही काम करताय. पण या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना पण वीकची गरज असते. काही बाळ असतात किंवा काही ठिकाणी केस गेलेले असतात अनेकांचे. अशांसाठी तुम्ही काय करताय का किंवा अशांना प्रोव्हाइड करता का तुम्ही? हो, आम्ही ऍक्च्युली काय करतो, ज्यांना हेअर लॉसचा प्रॉब्लेम्स आहे, माझ्याकडे बरेच सारे जेंट्स क्लायंट्स वगैरे येतात ज्यांना हेअर लॉसचा, बॉल्डनेसचा प्रॉब्लेम आहे, किंवा लेडीज पण येतात ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये केस कमी झाले, हॉर्मोन चेंज झाल्यामुळे त्याच्यात केस कमी होतात. त्याच्यानंतर परत एलोपेशिया असतो, कॅन्सर पेशंट्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ऍज अ सोशल वर्क, कॅन्सर पेशंट एलोपेशियासाठी आम्ही ऍज अ सोशल वर्क करतो. म्हणजे फक्त ओनली केसांचे पैसे घेतो आम्ही. बाकी जोपर्यंत ते विग वापरतात तोपर्यंत आम्ही त्यांचे वॉशिंग सेटिंगचे ₹1 चार्ज करत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करतो. पण मग हे जे विग असतात ते लावणं सोपं असतं, खूप इझी आहे. म्हणजे लाईक तो आम्ही काय करतो, प्रॉपर त्यांचं मेजरमेंट वगैरे घेतो. ती लाईक इलॅस्टिकली कॅप असते, जशी आपण कॅप घालतो त्या टाईपची ती कॅप असते. ती ट्रायल वगैरे करतो आमच्या, म्हणजे त्यांना सॅटिस्फॅक्शन दिलं की आम्हाला एक समाधान. पण त्याला मग वॉश वगैरे कायम लागतो करायला? हो, म्हणजे जसं 10 ते 15 दिवसानंतर वगैरे वॉश करतो. म्हणजे कसं की एकदम 100% आम्ही सेम टू सेम करू शकत नाही. म्हणजे नॉर्मली पेशंट वगैरे असेल तर थोडीफार स्टाईल वगैरे चीट करून आम्ही तो 99% आम्ही लोक जवळ आणतो. पण म्हणजे एवढं बरं वाटतं आम्हाला काय पेशंट वगैरे ती, कारण लेडीजसाठी कसं हेअर म्हणजे खूप मोठा दागिना आहे. रडतात वगैरे, आम्हाला कॉन्फिडन्स देतो तुम्ही काय काढून. आणि कित्येक वेळा असं झालंय की त्यांनी आमच्या बरोबर अक्षरशः सेल्फीज काढून घेऊन गेले. किती वा. एक क्लायंटचं मी तुम्हाला सांगतो की एक जेंट्स क्लायंट होता की तो लिटरली जेव्हा त्याला मी पॅच बनवला त्यांनी मला अक्षरशः मिठी मारून तो 5 ते 10 मिनिटं तो रडत होता. आणि हा म्हणजे मला तेव्हा महत्व कळलं की मी एवढे पॅचेस बनवले की पण लोकांना केसांचं किती महत्व आहे. तो लिटरली मला 10 मिनिटं घट्ट मिठी मारून तो रडत होता. पण तो मी कुठेही जात नव्हतो, कुठच्याही फंक्शनला, कुठच्याही लग्नाला. मुलांचे लग्न पण व्हायला थोडा लेट होतात, तिथे मुलांचे असे पॅचेस लागल्यानंतर त्यांचे लग्न पण झालेले आहेत. बरेच असे. याच्यामध्ये तुम्ही आता खूप सारे सिनेमे करताय, मला माहिती आहे की काही सिनेमे फ्लोअरवर जायचे असतील. पण येत्या काळामध्ये असं कुठला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की ज्यात तुम्ही खूप काम करताय किंवा दिसणार आहे? नाव सांगू नका सिनेमाचं,
पण आहे का कुठला problem? आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं त्या पिक्चरमध्ये जसं मी मगाशी सांगितलं संजू मध्ये आमच्या 19 ट्रायल झाल्या, पण ह्या फिल्मला रेकॉर्ड ब्रेक ट्रायल समजा होणार आहे. हो का? आणि एक साऊथची फिल्म येते NTR वगैरे त्याच्यामध्ये आहे, त्याचं सेफ अली विलन वगैरे आहे, बरं. त्याच्या पण सगळ्या कॅरेक्टरचे विग्ज आहेत देवरामध्ये. वगैरे आहेत ते बरं. कमिंग फिल्म्स आहेत. वा, नाही तुमचं काम खूप महत्वाचं आहे आणि या निमित्तानं केस आणि केसांवर काम करणारी माणसं किती महत्वाची असतात. केसांची किंमत ऐकून मी उडालोच, म्हणजे लाख मोलाचे केस आहेत ते खऱ्या अर्थाने, इतकी त्याची व्हॅल्यू आहे. ब्लॅक गोल्ड. तर तुमचं काम खूप मोठं आहे आणि तुम्ही सोसायटीसाठी पण जे काम करतायत ते पण खूप मोठं आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या निमित्तानं सुरेंद्रजी आणि जितेंद्र अर्थात बाळा यांचं हे काम तुमच्यापर्यंत पोचलं. तर तुम्ही जे कुठले हिंदी सिनेमे, अर्थात सगळेच म्हणणार नाही मी, पण 80% काम या दोघांचं असतं. ॲनिमलपासून आत्ता जे आपण रेफरन्स घेतले ते सिनेमे हवं तर तुम्ही पुन्हा पहा, तर ते तुम्हाला खूप खरे केस वाटतील. पण या दोघांची ती जादू आहे हाताची. तर तुम्ही दोघेही आलात, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सबस्क्राईब करा, कारण खूप वेगवेगळी माणसं काम करतायत, अनेक वर्ष काम करतात, त्यापैकी हे दोघं होते. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. मी पुन्हा एकदा शरद पोंक्षे यांचे आभार मानतो, कारण त्यांनी रेफरन्स दिल्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आम्ही सुद्धा त्यांचे आभार मानतो. तर खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.